मी यासाठी म्हणतो आहे की मला आठवतं आहे मी पहिल्यांदा खासदार झालो 2004ला. त्यावेळेला लोकांची काही फारशी मागणी वगैरे होती अशातला भाग नाही, किंवा पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भात चर्चाही नव्हती. पण मला वाटलं भविष्याचा विचार करता, ह्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा विचार करता पुणे नाशिक रेल्वे होणं गरजेचं आहे. म्हणून मी पुढाकार घेतला. ज्यावेळेला रेल्वे मंत्रालयामध्ये चीफ इंजिनियरकडे गेलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पूर्वीचे रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांनी एकदा पुढाकार घेऊन सभागृहात मागणी केली आणि एक सर्वे झाला होता. तो सर्वे तोट्यामधलाच सर्वे आला होता, त्यामुळं तो प्रकल्प आपण गुंडाळून ठेवला. 2004ला निवडून आल्यानंतर 2005ला मी मागणी केली आणि त्यावेळेला एक सर्वे झाला. त्या सर्वेवर जवळजवळ 40-45 लाख रुपये खर्च करण्यात आले आणि सर्वेच्या अंतिम अहवाल जो आला त्या अहवालामध्ये असं लिहिलं होतं की जवळजवळ -1% आसपास, म्हणजे 80-85 पैसे, 1% आसपास हा रेल्वे प्रकल्प तोट्यात जाईल म्हणून तो सुद्धा गुंडाळण्यात आला. परत सातत्याने मी पाठपुरावा करतच राहिलो. 2007-8च्या दरम्यान पुन्हा त्यावेळेला सर्वे केला, तेव्हाही 0.45 चा त्याचा जो पॉईंट होता त्याच्यामध्ये तो निगेटिव्ह आला.